नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे। साधी माणसं या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र मीरा आता किचन मध्ये स्वयंपाक करत असते। तेवढ्यातच तिला फोन येतो, म्हणून ती फोन घेण्यासाठी बाजूला जाते आणि या गोष्टीचा फायदा निरुपमा घेते आणि तिथं असलेलं दूध जे उकळत असतं त्यामध्ये ती लिंबू पिळते आणि त्यानंतर पुन्हा एकदा हळूच रूम मध्ये जाऊन लपते। आणि इकडे आता मीराचं फोनवर बोलणं झाल्यानंतर ती पुन्हा गॅस जवळ येते आणि तिच्या लक्षात येते की दूध फाटलेलं आहे आणि आता मात्र निरुपमा मुद्दामूनच तिच्या बाजूने जाण्याचं नाटक करते आणि अचानक ओरडते, काय ग, हे काय झालं आणि दूध फाटलं, कसं फाटलं, म्हणून आता पुन्हा एकदा ती मीराला खूपच बोलू लागते आणि मीरा मात्र आता प्रचंड घाबरलेली असते। येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता पंकज गुढी घेऊन बाहेर उभा राहिलेला असतो आणि या घराचा कर्ता मी आहे, त्यामुळे ही गुढी मीच उभारणार। लगेचच तिथे सुजित कुमार येतो आणि तो म्हणतो, तू आहे का या घराचा कर्ता, मग आता तूच माझे हप्ते फेडणार। आणि असं म्हटल्यावर लगेचच पंकज धावत पळत घाबरत आत येतो आणि निरुपमाच्या हातात गुढी देतो आणि म्हणतो, मी तर अशीच मस्करी करत होतो, माझी आई आहे या घराची करती। आणि तेवढ्यात आता सुजित कुमार म्हणतो, म्हणजे तुम्ही आहात का? तर लगेचच आता ती घाबरून तिच्या नवऱ्याच्या हातामध्ये ती गुढी देते। तेव्हा आता लगेचच तो म्हणतो, म्हणजे तुम्ही फेडणार का आता घराचे हप्ते? तर आता सत्याचे बाबा म्हणू लागतात, सध्या तरी माझ्याकडे काही नाहीये। तर मग लगेचच आता त्यांच्या हातातली गुढी सुजित कुमार त्याच्या हातात घेतो आणि म्हणू लागतो, मग तुम्ही ही गुढी उभारूच शकत नाही। लगेच तिथे सत्या येतो आणि तो म्हणतो, आम्ही ही गुढी उभारणारच, तर कोण अडवतं आहे बघू आम्हाला। आणि हे ऐकून मात्र आता सुजित कुमार म्हणतो, मी उभारूनच देणार नाही आणि सत्या मात्र त्याच्या हातातनं ती गुढी काढून घेतो। मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।